नमस्कार 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 सगळ्यांना। आजच्या या लाईव्ह सेशनमध्ये मी आपल्या सगळ्यांचे हार्दिक हार्दिक मनापासून स्वागत करतो आणि अतिशय महत्त्वाचे विषय आपण आजच्या या लाईव्ह सेशनमध्ये घेऊन आलेलो आहोत। तर बरेच लोकांचं कन्फर्मेशन होतं आजच्या लाईव्ह सेशनसाठी आणि क्वेश्चन आन्सरिंग पण इथे आपल्याला करायचं आहे। या लाईव्ह सेशनमध्ये आपलं एक यूट्यूब चॅनल आहे, ज्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे आस्क वास्तुकार गुरु आणि आपलं हे एक व्हॉट्सअप ग्रुप आहे हा ज्याचं नाव आहे आस्क वास्तुकार गुरु। याच्यासाठी आपण इथे वास्तुशास्त्र, ॲस्ट्रॉलॉजी, टॅरोट कार्ड रीडिंग, श्री शिव स्वरोदय, मोटिवेशनल ट्रेनिंग प्रोग्राम, लोशू ग्रिड स्क्वेअर्स, जिओमान्सी, स्पिरिच्युअल गाईड, नंतर याच्यामध्ये आपण पास्ट लाईफ काउन्सिलिंग, आकाशिक रेकॉर्डिंग्स असे काय आणि ब्रह्ममुहूर्त असे काही डेडिकेटेड सब्जेक्ट घेऊन आपण याच्यामध्ये R&D करत आहोत, काम करत आहोत। गेल्या 23 वर्षाची प्रॅक्टिस आहे माझी या क्षेत्रामध्ये आणि आत्तापर्यंत आपण हजारो लोकांना सकारात्मक रिझल्ट याच्या माध्यमातून मिळवून दिलेला आहे आणि आत्तापर्यंत हजारो स्टुडंट्स आपण ऑनलाईन ऑफलाईनच्या माध्यमातून घडवलेले आहेत, शिकवलेले आहेत। तर आपल्या वास्तुकारचं इन्स्टिट्यूशनचं जो मेन मोटो आहे, जो मूळ विषय आहे, तो मूळ विषय ज्या व्यक्तीला स्पेसिफिक त्या सब्जेक्टमध्ये R&D करायचं आहे किंवा स्पेसिफिक त्या सब्जेक्टमध्ये शिकायचं आहे, त्यांना आपण उत्कृष्ट प्रकारचं कॉन्टेंट, एक प्रॅक्टिशनर लेवल, एक्सपर्ट लेवल अशा दोन टाईप ऑफ द लेवलमध्ये उत्कृष्ट प्रकारचं कॉन्टेंट आपण त्यांना इथे उपलब्ध करून देतो आणि ह्याच्यासाठी आपण काही स्पेसिफिक असे सब्जेक्ट्स निवडलेले आहेत जे म्हणजे वास्तुशास्त्र, फेंगशुई कॉम्बिनेशन, टॅरोट कार्ड रीडिंग, कुंडली, न्यूमरोलॉजी, श्री शिव स्वरोदय आणि आकाशिक रेकॉर्ड्स, ब्रह्ममुहूर्त असे वेगवेगळ्या सिगमेंटमध्ये आपण ज्यांना ज्या विषयामध्ये पारंगत व्हायचं आहे त्या लोकांसाठी, त्या व्यक्तींसाठी आपण इथे इंडिव्हिज्युअल असे ग्रुप बनवून लर्निंग सेशन आपण सुरू केलेले आहेत आणि ज्यांना कोणाला वेगवेगळ्या सब्जेक्ट्समधले कुठल्या स्पेसिफिक सब्जेक्टमध्ये जर R&D करायचं असेल, काम करायचं असेल किंवा अजून उत्कृष्टरित्या हा सगळा विषय जाणून घ्यायचा असेल आणि त्याच्यामुळे आपल्या जीवनावरती एक आमूलाग्र बदल घडणार आहे आणि तो बदल जर आपल्या जीवनामध्ये घडवून आणायचा असेल तर डेफिनेटली त्यांनी इनिशिएटिव्ह घेऊन मला व्हॉट्सअपला पिंग करावं, त्याप्रमाणे मी त्यांना पुढचं गाईडलाईन डेफिनेटली करेन। तर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा मी स्वागत करतो आणि श्री स्वामी समर्थ म्हणतो आणि आपल्या सगळ्यांचं पुनश्च एकदा स्वागत करतो। खूप मोठ्या संख्येने आपण इथे आज आलेला आहात, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत करतो आणि ह्यामध्ये मी सगळ्यांना परत एकदा आपल्या सर्वांना श्री स्वामी समर्थ म्हणतो। माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल प्रॉपर तर तुम्ही सुद्धा श्री स्वामी समर्थ म्हणून ह्यामध्ये मला कॉमेंट्स देऊ शकता, है ना। आणि तुम्ही सुद्धा मला श्री स्वामी समर्थ म्हटलं तर मला आवडेल। तर ह्यामध्ये आपल्याला आता फार महत्त्वाचे दोन तीन विषय मी आज या लाईव्ह सेशनसाठी घेऊन आलेलो आहे। शिवाय तुमच्याबरोबर प्रश्न उत्तरसुद्धा आपण इथे करणारच आहोत। पण आजचा महत्त्वाचा विषय असा आहे की काय थोडासा गोंधळ उडाला आहे आणि मार्गशीर्ष महिन्याचा जो चौथा गुरुवार आपला आजचा आहे, तर बऱ्याच महिलांना असं वाटतंय की आजचा हा गुरुवार चौथा आहे। मला बऱ्याच महिलांचे, बरेच फॅमिलीजमधनं कॉन्टॅक्ट्स आले, कनेक्ट्स आले, कॉल आले आणि व्हॉट्सअपवरती पण मला बरेच जणांनी विचारलं की सर हा शेवटचा मार्गशीर्षातला आजचा हा शेवटचा गुरुवार आहे का, उद्यापन आजच करायचं आहे का। तर मी परत एकदा या लाईव्ह सेशनच्या माध्यमातून इथे सांगण्याचा प्रयत्न करतो की आजचा जो गुरुवार आहे तो शेवटचा मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार नाही आहे, पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट, शेवटचा गुरुवारी आहे मार्गशीर्ष महिन्यातला 11 तारखेला। मग 11 तारखेला बरेच लोकांचं म्हणणं असं आहे की सर अमावस्या आहे तर त्या दिवशी आपण मार्गशीर्ष महिन्याचा महालक्ष्मीचं व्रताचं उद्यापन करायचं का। तर मी म्हणतो की आपल्याला 11 तारखेला मार्गशीर्ष महिन्यातला जो येतो तो त्याचं उद्यापन आपल्याला 11 तारखेलाच करायचं आहे। कारण अमावस्या जरी असली तरी त्या दिवशी अमावस्या ही 5:30 साधारणपणे आहे। 5:30 एक टेंटेटिव्ह तुम्ही 5:30 पकडून चाला, साधारण 5:13 5:15 अमावस्या आहे ती।
आपण 5:30 पकडू, तर 5:30 पर्यंत आमोशा आहे. त्याच्यानंतर सुद्धा तुम्ही उद्यापनाचे जे पण काही सोपस्कर विधी असतील ते साकार केलेत, पार पाडलेत तर डेफिनेटली चालण्यासारखं आहे. शिवाय आपण आमोशेला येणाऱ्या मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटचा जो महालक्ष्मीचा उपवास आहे तो डेफिनेटली करायचा आहे. आणि त्यामध्ये आपल्याला जसं की आपण एक्झाम्पल घेऊया, ह्यामध्ये जसं आपण दिवाळीमध्ये महालक्ष्मी पूजन करतो त्या दिवशी खूप मोठी अमावस्या असते आणि खूप मोठी अमावस्या असली तरीसुद्धा आपण तिथे लक्ष्मीचं सगळ्यात मोठा दिवस साजरा करतो. महालक्ष्मीचा सगळ्यात मोठा दिवस वर्षातला आपण अमावस्येच्याच दिवशी साजरा करतो. हा त्यातला खूप मोठा पॉईंट ऑफ रेफरन्स आहे. तर त्या रेफरन्सला घेऊन आपण या मार्गशीर्ष गुरुवारचा, महालक्ष्मीचा गुरुवारचा 5वा गुरुवार 11 तारखेला साजरी करणार आहोत. आणि परत एकदा सांगतो, ही अमावस्या आपल्यासाठी 5:30 आहे. पंचांगामध्ये दिलेली आहे. मी सगळ्या गोष्टी इत्थंभूत बघून आलेलो आहे आणि आत्तापर्यंत बरेच लोकांना इंडिव्हिज्युअल लेवलला सुद्धा ह्याचं गायडन्स मी प्रॉपर केलेलं आहे. परत हा विषय लोकांपर्यंत व्यवस्थित सिस्टमॅटिकली पोचावा म्हणून आजच्या या लाईव्ह सेशनचा पहिला सब्जेक्ट मी या विषयावरती घेतला की जेणेकरून कोणीही 4थ्या गुरुवारी उद्यापन करू नये. आपल्याला मार्गशीर्ष महिन्याचा महालक्ष्मीचे उद्यापन हे 5व्या गुरुवारी करायचं आहे आणि 5वा गुरुवार हा 11 तारखेला येतो. 5:30 साधारणपणे अमावस्या असल्यामुळे आहे तसंच आपल्याला करायचं आहे. आणि उद्यापन मात्र तुम्ही अमावस्या झाल्यानंतर करू शकता. जे पण काही सोपस्कर, जे पण काही आपल्या पारंपरिक पद्धतीप्रमाणे ज्या पण काही गोष्टी आपण करतो त्या ठिकाणी ते मात्र तुम्ही उद्यापन संध्याकाळनंतर सुद्धा करू शकता. तर अशा पद्धतीचं या गोष्टी आहेत. ह्यामध्ये जर कोणाला काही प्रश्न विचारायचा असेल तर डेफिनेटली ऑलवेज वेलकम आहे. मी थोडा वेळ थांबतो. जर कोणाला प्रश्न विचारायचा असेल तर डेफिनेटली विचारू शकता. श्री स्वामी समर्थ. ओके, आता आपण पुढच्या विषयाकडे वळणार आहोत. इकडे कोणाचा तरी माईक, कोणाला तरी बोलायचं आहे. आपण आवाज येतोय हळूहळू. जर कोणाला बोलायचं असेल तर तुमच्या बाजूचा माईक चालू करा आणि बोलायला सुरुवात करा, नाहीतर मी पुढच्या विषयाला वळतो. हां, दुसरं, आता मी वेगवेगळ्या ठिकाणी जेव्हा वास्तुशास्त्रासाठी जातो त्यावेळेला वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या केसेस तिथे बघायला मिळतात. तर बरेच वेळेला मला असं म्हटलं जातं की सर प्रत्येक केससाठी आपल्याला वास्तुशास्त्र म्हणजे वास्तुशास्त्र सकारात्मक रिझल्ट देतं का, किंवा तुम्ही जेवढ्या केसेस घेता तेवढ्या सगळ्या केसेस करता का? मी म्हटलं सगळ्या केसेस करतो, ते अतिशय बरोबर आहे. पण ह्यामध्ये म्हणजे जसं मला माझ्या गुरूंकडनं विद्या प्राप्त झाली आणि तसं मी या विद्येवरती काम करत गेलो, पारंगत होत गेलो आणि त्याप्रमाणे ह्याला इलिव्हेट करत गेलो. आणि हा सब्जेक्ट आता आपण एकदम हाय लेवलला असा इलिव्हेट केला. गेल्या 5 ते 7 वर्षांमध्ये मी जेवढ्या पण केस घेतल्यात तेवढ्या ऑलमोस्ट सगळ्या केस मी सॉल्व्ह केलेल्या आहेत. आणि जर काय राहिल्या असतील तर माझं 97% कन्व्हर्सेशन आहे. 97% कन्व्हर्सेशन म्हणजे काय, तर मी जर 100 केस घेतल्या असतील तर 97 केसेस सॉल्व्ह केलेल्या आहेत. मग 2-3 राहिल्या का, तर 2-3 कसं कर्मधर्म संयोगाने काही गोष्टी जुळून आल्या नाहीत किंवा क्लायंट्सनी आणि फॉलोअर्सनी पुढे काही रिस्पॉन्स दिला नाही किंवा काही टेक्निकल रिझन आले किंवा काही म्हणतो आपण की आता निसर्गाच्या शक्तीपुढे मी सुद्धा कन्सल्टंट आहे, मी काय देव नाही. तर ह्यामध्ये जेवढं R&D जेवढं देता आलं, जेवढं आउटपुट देता आलं तेवढं आपण मॅक्सिमम देण्याचा प्रयत्न करतोच. अशा पद्धतीने आपण 97% आपला रेशो मेंटेन केलेला आहे गेल्या 5 ते 7 वर्षामध्ये. आणि तब्बल 23 वर्षाची माझी प्रॅक्टिस आहे. ह्याच्या आधी आपण अनेक ठिकाणी कामं केली, अनेक ठिकाणी रिझल्ट्स लोकांना मिळवून दिले आणि या सगळ्याचा डेटा आपण प्रॉपर आत्तापर्यंत ठेवलेला आहे. त्यामुळे आपण हे कॉन्फिडंट
कॉन्फिडंटली सांगू शकतो. तर महत्त्वाचा विषय काय आजचा, तर सगळ्या केसवरती सॉल्व करता येतात का, तर सगळ्या केस सॉल्व करता येतात का हा जो प्रश्न आहे, जसं मी माझ्या गुरूंची विद्या मला प्राप्त झाली, तर ह्यामध्ये माझा जो एक्सपिरियन्स आहे, माझा जो अनुभव आहे तो हे सांगतो आत्तापर्यंतचा 23 वर्षाचा, की 1000 वास्तू बघितल्यानंतर 4 वास्तू अशा येतात. 1000 वास्तू बघितल्यानंतर 4 वास्तू अशा येतात की जिथे माझं सुद्धा काही चालत नाही. म्हणजेच काय, तर वास्तू एवढ्या निगेटिव्ह असतात किंवा एवढ्या म्हणजे आपण म्हणू शकतो की एवढ्या नकारात्मक टेरोटेरी तिथे क्रिएट झालेली असते किंवा एवढ्या नकारात्मक गोष्टींची वाईब्स तिथे आम्हाला येतात की आम्ही तिथे 5 मिनटं 10 मिनटं सुद्धा थांबणं शक्य नसतं. मग असं का होतं, तर एकतर त्या वास्तूमध्ये काही पॅनोरामल्स मुवमेंट्स तिथे असतात आधीपासून, किंवा त्या वास्तूमध्ये राहत असलेल्या व्यक्तींनी किंवा त्या वास्तूमध्ये आधीच्या राहत असलेल्या लोकांनी काही गोष्टी तिथे नकारात्मक दृष्ट्या केलेल्या असतात आणि त्याच्यामुळे त्याचे इम्पॅक्ट हे पुढच्या व्यक्तीला बघायला मिळतात. मग असं पण होतं, किंवा ज्या वेळेला ती वास्तू घडवली जाते, ज्या वेळेला ती वास्तू बनवली जाते, तेव्हा कुठल्याही प्रकारचा नैसर्गिक ऊर्जा स्रोताचा विचार न करता तिला बनवली जाते आणि त्याच्यानंतर तिथे काही अदृश्य शक्तींचा वास आपल्याला बघायला मिळतो. आणि ह्यानंतर आपल्याला बरेच ठिकाणी अशा गोष्टी, अशा केसेस जेव्हा बघायला मिळतात, त्यावेळेला आम्ही तिथे त्या क्विट करतो आणि क्लायंटला सुद्धा सांगतो की तुम्ही सुद्धा इथे जास्त एनर्जी, टाईम, मनी वेस्ट न करता शक्य तितक्या लवकर ह्या वास्तूतून बाहेर पडणे हाच एक उपाय आहे. पण हा उपाय कधी येतो, 1000 वास्तू बघितल्यानंतर फक्त 4 केस अशा असतात ज्यांमध्ये आपल्याला असं सांगावं लागतं किंवा अशा गोष्टी बोलाव्या लागतात. तर मला ह्यामध्ये हेच सांगायचं आहे की एवढं जबरदस्त कन्व्हर्सेशन देऊन सुद्धा काय होतं, निसर्गाशी व्यर्थ ऊर्जा स्त्रव, आपला जो ऊर्जा स्त्रव आहे तो व्यर्थ न घालवणे हा एक महत्त्वाचा पॉईंट त्याच्यामध्ये आहेत. तर त्याप्रमाणे आपण ह्या सगळ्या गोष्टी इथे हँडल करण्याचा प्रयत्न करत असतो. मग वास्तुशास्त्रामुळे भाग्योदय होतो. 33% लोकांचा वास्तुशास्त्रामुळे भाग्योदय होतो, 33% लोकांचा कर्मामुळे भाग्योदय होतो आणि 33% लोकांचा ते भाग्यकारकच असतात म्हणून त्यांचा भाग्योदय होतो. फक्त त्यांना गरज असते ती अध्यात्माची. मग अध्यात्माची जी गरज असते त्यांना, त्यावेळेला त्याप्रमाणे आपण त्यांना नेव्हिगेट करतो. कर्माचे सिद्धांत आपण ज्या वेळेला सांगतो तेव्हा त्यांचं डुईंग, आपण स्पेसिफिक डुईंग आपण प्रॉपर मॅनेज करतो. आणि हॅविंग म्हणजे त्यांचं जे मूळ भाग्य आहे त्यांना आपण अध्यात्माची जोड दिल्यानंतर ते 33% आपण मॅनेज करतो. आणि वास्तुशास्त्र म्हणजे बीइंग, म्हणजे पृथ्वीपासून मिळणाऱ्या सकारात्मक ऊर्जेचा वापर करून ज्या गोष्टी आपण करतो त्याला बीइंग असं म्हणतात. आता बीइंग आपण म्हणजे हॅविंग, डुईंग आणि बीइंग 33% असं आपण त्याला डिवाइड केलेला आहे. आणि राहतो नंतर तो 1% जो असतो तो तुमचा ब्लेसिंग्स आणि ग्रीटिंग्सचा असतो. अर्थात ब्लेसिंग्स आणि ग्रीटिंग्स हे मागून मिळत नाहीत, हे आपल्याला आपल्या कर्मांनी, आपल्या विचारांनी, आपल्या चरित्रांनी, आपल्या थॉट प्रोसेसनी, आपल्या वक्तृत्वाने, आपल्या कर्तृत्वाने मिळवावे लागतात, कमवावे लागतात. आणि ते समोरच्याला जेव्हा द्यायची, म्हणजे समोरच्याला जेव्हा आपल्याला ब्लेसिंग द्यायची वेळ येते तेव्हा त्या गोष्टी जुळून आल्या पाहिजेत, तेव्हा ते सगळ्या गोष्टी आपल्याला प्राप्त होतात. आणि अशा प्रकारे 100% सक्सेस किंवा 100% यश आपण म्हणू शकतो, तर ते आपल्याला प्राप्त होतं. मग वास्तुशास्त्र आपल्याला किती % रिझल्ट देतं, तर 33% रिझल्ट देतं. अर्थात ते आपल्यासाठी खूप महत्त्वाचं असतं, कारण आपली त्याच्यामुळे डुईंगही सुधारते आणि आपली त्याच्यामुळे बीइंगही सुधारते. म्हणजेच आपण जे कर्म करतो ते कर्माचे जे काही भाग असतो तो सुद्धा आपला अतिशय चांगला होतो. आणि आपलं जे हॅविंग असतं म्हणजे देवाकडून मिळालेलं भाग्य, म्हणजे पूर्वकर्मानुसार मिळालेलं भाग्य, पूर्वजन्मानुसार मिळालेलं भाग्य हे अतिशय प्रशस्त होतं, अतिशय
सकारात्मक होतं आणि त्याचे रिफ्लेक्शन्स आपल्याला आपल्या लाईफमध्ये, आपल्या जीवनामध्ये, आपल्या घटनाक्रमांवरती बघायला मिळतं. तर अशा पद्धतीने ह्या गोष्टी इथे होतात. वास्तुशास्त्रामध्ये या सगळ्या गोष्टी आपण अतिशय डेडिकेटली आणि अतिशय स्पेसिफिकली असे पॅरामीटर्स इथे लावलेले आहेत, पॅरामीटर्स इथे सेट केलेले आहेत आणि त्याप्रमाणे आपण इथे तसे कामही करत असतो. मग हे सगळं काम करत असताना आपल्याला जर वास्तू खूप नकारात्मक असेल तर आपल्याला तिथे त्याला तिलांजली द्यावी लागते. कारण खूप नकारात्मक वास्तू असेल तर आपल्याला तिथे राहणं शक्य नसतं. कारण तिथे काही, जसं मी मगाशी म्हटलं, काही पॅनोरामल्स मुमेंट्स तिथे आपल्याला बघायला मिळतात आणि त्या मुमेंट्स एकतर आपल्या कर्माने तिथे आलेल्या असतात किंवा आधीच्या कुठल्या जागा. म्हणजे पहिली गोष्ट, म्हणजे आधीचे तुम्ही लाईव्ह सेशन बघितले तर तुम्हाला 2-3 पॉईंट माझे फार महत्त्वाचे लक्षात येतील की एकतर आपण फक्त प्लॅनवरती कन्सल्टेशन करत नाही. म्हणजे आज बरेच ठिकाणी आज प्लॅनवरती कन्सल्टेशन केलं जातं. क्लायंटने सांगितलं ही उत्तर दिशा, म्हणजे मी म्हटली ती उत्तर दिशा, म्हणजे फक्त का तर ती कागदावरती आहे म्हणून. तर असं नाही आहे. वास्तुशास्त्र एवढं सोपं नाही आहे, एवढं इझी नाही आहे. तर ह्यामध्ये प्लॅनवरनं आपण वास्तुशास्त्र करत नाही, फक्त आणि फक्त जागेवरती उभं राहूनच आपण वास्तुशास्त्र करतो. कारण फक्त दिशा कळणं महत्त्वाचं नसतं, तर त्या जागेची 380 वर्षाची हिस्ट्री कळणं सुद्धा महत्त्वाचं असतं. आणि त्या जागेची 300 वर्षाची हिस्ट्री किंवा त्या 380 वर्षाचे व्हायब्रेशन्स आम्हाला तिथे येतात आणि त्यावेळेला आम्ही तिथे सांगतो आणि त्याप्रमाणे तिथे पुढची कन्सल्टेशन तिथे देत असतो. मग ते जे व्हायब्रेशन्स असतात ते लँड्सच्या माध्यमातून मिळणारे, म्हणजेच जागेचे जे व्हायब्रेशन असतात त्या जागेच्या माध्यमातून मिळणारे व्हायब्रेशन्स, इमारतीचे असतील तर त्या इमारतीच्या माध्यमातून मिळणारे व्हायब्रेशन्स, फ्लॅट सिस्टम असेल तर फ्लॅट सिस्टममधून मिळणारे व्हायब्रेशन्स, बंगलो सिस्टम असेल तर बंगलो सिस्टममधून मिळणारे व्हायब्रेशन्स, कमर्शियल प्रोजेक्ट असेल तर कमर्शियल प्रोजेक्टमधून मिळणारे व्हायब्रेशन्स, गोडाऊन असेल, फॅक्टरी असेल. आता तर आपण स्पोर्ट्समध्ये काम करतो आहे. गेल्या 4 वर्षापासून आपण बरेचसे स्पोर्ट्सचे लागणारे जे प्रोजेक्ट्स आहेत त्या प्रोजेक्ट्सवरती आपण गेल्या 4 वर्षापासून काम करत आहोत. खूप चांगली टीम आहे आपली आणि त्या टीमबरोबर आपण हे कार्य साध्य करतो आहोत. तर कालांतराने या सगळ्या गोष्टी परत म्हणजे समजतीलच, कुठे कुठे आपलं चालल्यात गोष्टी कामं ते तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येईलच. आणि प्लस आपण नावारूपाला आलो 2014ला, कारण आपण जे स्टुडिओ आहेत, फिल्म इंडस्ट्रीमधले जे स्टुडिओ आहेत त्या स्टुडिओचे आणि स्टेज शो आहेत त्या स्टेज शोचा वास्तुशास्त्राचं काम आपल्याकडे खूपच डेडिकेटली करणारी लोक आहेत आणि त्या सगळ्यांचा मी ऋणी आहे, त्या सगळ्यांचा मी आभारी आहे. कारण त्यावेळेला त्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवला म्हणून आज हे दिवस बघायला मिळाले. कारण त्याच्या आधीच्या ज्या पण काही आमच्या वास्तुकाराच्या ज्या पण काही गोष्टी होत्या त्या सगळ्या चेंज झाल्या आणि 2000 नंतर या सगळ्या गोष्टीचं परत एकदा फॉर्मेशन झालं आणि परत एकदा नव्याने सुरुवात झाली आणि परत एकदा जी सुरुवात झाली ते आजपर्यंत आम्ही मागे वळून बघितलं नाही. स्वामी महाराजांचा आशीर्वाद आहे आणि स्वामी महाराजांचा आशीर्वाद आम्हाला खरं तर 2004लाच मिळाला. गाणगापूर जसं खूप संकट, खूप संघर्ष आणि खूप त्रासातनं हे सगळे दिवस आम्ही बघतोय आज. आणि त्यावेळेला मला माझ्या गुरूंनी सांगितलं होतं की भूषण, एवढा जर त्रास होतोय तर 12 पौर्णिमा गाणगापूरच्या कर म्हणून. तेवढा एक शब्द माझ्या गुरूंनी मला दिला आणि तो शब्द मी झेलला आणि तो 12 पौर्णिमा असेल त्या परिस्थितीत, असेल त्या कंडिशनमध्ये पूर्ण केले. आणि मला 12व्या गुरुवारी दत्त महाराजांचा चांदीचा हात लाभला आणि तो चांदीचा हात आजसुद्धा माझ्या देवाऱ्यामध्ये आहे. आणि तो चांदीचा हात ज्या दिवसापासून माझ्याकडे आला तो दिवस आहे आणि एक आजचा दिवस आहे. म्हणजे इट्स अनबिलिव्हेबल, इट्स अनबेरेबल की खरंच म्हणजे मला सांगायला इथे शब्द पुरत नाही की देव आपल्याला कशा कशा रूपामध्ये येऊन आपली मदत करत असतो आणि आपल्या बरोबर असतो. फक्त फक्त प्रयत्न आपला असा पाहिजे की त्याला आपल्याला ओळखता आलं पाहिजे. आणि मी नेहमी म्हणतो, उपासना करताना पण मी नेहमी म्हणतो की दत्त महाराजांची उपासना, स्वामी महाराजांची उपासना किंवा महादेवाच्या पिंडीची उपासना, जशी तुमचे डेट ऑफ बर्थ असते त्याप्रमाणे आपण
आपण इथे वेगवेगळ्या उपासना इथे सजेस्ट करत असतो, सांगत असतो. तर मूळ विषयाकडे आपण परत येऊया, कारण हा फार महत्त्वाचा विषय आहे की वास्तुशास्त्र केल्याने फरक पडतो का? तर वास्तुशास्त्र केल्याने फरक कसा पडतो मी मगाशी सांगितलं. 33% भाग्य, 33% कर्म, 33% वास्तुशास्त्र, 1% ब्लेसिंग्स आणि ग्रीटिंग्स. तर 33% वास्तुशास्त्र करत असताना आपल्याला आपला भाग्याचा मार्गसुद्धा प्रशस्त होतो आणि आपल्या कर्माचा मार्गसुद्धा प्रशस्त होतो. हा जो फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला फक्त आणि फक्त वास्तुकारच्या माध्यमातून केला जातो. आणि ह्याच्यापेक्षा अजून जर कुठे काही छान असेल तर मला ऐकायला आवडेल, बघायला आवडेल आणि मी ते शोधात असतो. पण अजून एक गोष्ट मी इथे निदर्शनास आणून देतो की मधल्या काळामध्ये काही फॉलोअर्स, काही क्लायंट्स मला भेटले होते. ते म्हटले की भूषण, यूट्यूबला 1.25 लाखपेक्षा जास्त व्ह्यूवरशिप कशी आली? तर मी म्हटलं या गोष्टींचं खरं श्रेय तर एकतर आमचे स्वामी महाराज आहेत, दत्त महाराज आहेत, यांनाच द्यायला पाहिजे. कारण ह्यांनीच हा सगळा मार्ग दाखवला आणि हा अवाढव्य पसारा सगळा पुढे वाढवला आणि त्यांच्याच आशीर्वादाने या सगळ्या गोष्टी इथे चालू आहेत. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला अशी सांगावीशी वाटते आज इथे की हे सर्व कॉन्टेंट मला ब्रह्ममुहूर्तामुळे मिळालं. कारण हे सगळं कॉन्टेंट ब्रह्ममुहूर्तावरती आलं. वास्तुकार मानाची पैठणी ब्रह्ममुहूर्तावरती आली, लाईव्ह सेशन घ्यायचे ब्रह्ममुहूर्तावरती आले. माझे जेवढे पण यूट्यूबचे थंबनेल आहेत, जेवढे पण सब्जेक्ट आहेत, तेवढ्या सगळ्या वह्या भरलेल्या आहेत माझ्याकडे. आणि तेवढ्या सगळ्या वह्या मी सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती 3:33 उठतो विदाऊट अलाराम. मला माझ्या एका गुरूंची रिक्वेस्ट आहे किंवा मला माझ्या एका गुरूंचा आदेश आहे की अलाराम न लावता ब्रह्ममुहूर्तावरती जी जाग येते ना भूषण, ती खरी जाग असते. ती जाग खरी देवाने उठवलेली जाग असते. आणि त्याचे जे संकेत आहेत, त्याचे जे अनुभव आहे, तो एवढा जबरदस्त आहे किंवा एवढा सॉलिड आहे की मी शब्दांमध्ये इथे त्याला व्यतीत करू शकत नाही किंवा एक्सप्रेस करू शकत नाही. पण साक्षात तिथे काही मुवमेंट्स, काही व्हायब्रेशन्स तिथे बघायला मिळतात आणि त्यावेळेला ती घटना घडते जेव्हा आपल्याला अलारामची सुद्धा गरज नसते. आणि हे सगळं कॉन्टेंट ब्रह्ममुहूर्तावरती सुचलेलं कॉन्टेंट आहे आणि त्याच्यामुळेच कदाचित आहे. म्हणजे असं नाही आहे की आपण कुठेतरी पुस्तकी विद्या घेतली आहे आणि त्या सगळ्या गोष्टी इथे सांगतोय, तर तसं नाही आहे. हे सगळं एक सर्टन लेवलपर्यंत म्हणजे सगळीकडे कॉमन काही गोष्टी ज्या आहेत, त्या कॉमन गोष्टी इथे तुम्हाला ऐकायला मिळतील, बघायला मिळतील, वाचायला मिळतील. पण आफ्टर दॅट जे इल्युएट केलेला जो सब्जेक्ट आहे, आपण तो इल्युएट केलेला सब्जेक्ट आपण त्या लेवलला तो नेलेला आहे असं आज मला वाटतं. कारण 1000मध्ये जर 4 नकारात्मक वास्तू असतील जिथे मी काम करू शकत नसेल, तर मला वाटतं ते माझं फेल्युअर नाही आहे, ते माझं सक्सेस आहे. कारण जर 9996 केस जर मी सॉल्व करत असेल तर आणि 4 जर केस मी सॉल्व करू शकत नसेल, तर त्यात माझा दोष नाही आहे. तो मला माझा स्वामी महाराजांच्या माध्यमातून मिळालेला आशीर्वादच आहे असं मी इथे मानतो. आणि खरंच खूप महत्त्वाचा विषय आज आपला इथे होता, ज्यामध्ये मला एकाने प्रश्न असा विचारला होता फोनवरती की सर, खूप जास्त नकारात्मक वास्तू असेल तर तुम्ही काय सल्ला देता? मी म्हटलं ऑफकोर्स जर खूप नकारात्मक वास्तू असेल तर मी वास्तू सोडण्याचा सल्ला देतो. कारण माणूस दगावण्यापेक्षा आणि इतर काही नकारात्मक घटना घडण्यापेक्षा वास्तू सोडलेली कधीही चांगली. जसं वास्तू सोडणे, व्यक्ती सोडणे, घटनाक्रम सोडणे आणि आपल्या जीवनामधल्या नकारात्मक गोष्टींना सोडणे, हे जसं आमूलाग्र बदल आपल्या जीवनामध्ये जर घडवून आणायचा असेल तर हे आपल्याला करावंच लागतं, त्याला दुसरा काही पर्याय नाही. आणि अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी आपण इथे घडतो. आणि जर आपल्याला आपल्या गुरूंचा आशीर्वाद प्रॉपर असेल, मार्गदर्शन प्रॉपर असेल, आपलं अध्यात्म प्रॉपर असेल आणि आपण आपल्या डेट ऑफ बर्थ प्रमाणे आपण आपलं अध्यात्म करत असू, तर या सगळ्या गोष्टींचा मार्ग आपल्याला व्यवस्थित मिळतो. आत्तापर्यंतचा आपला हजारो लोकांचा अनुभव इथे आहे. आजही आपल्या हजारो लोकांचा अनुभव इथे सांगतो आणि त्याप्रमाणे आम्ही इथे आजही प्रॅक्टिस करतोय. तर फार महत्त्वाचं 2 पॉईंट आपण आज इथे डिस्कस केले. एक म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार 11 जानेवारीला 5:30 पर्यंत अमावस्या आहे आणि आपल्याला तो 5वा गुरुवार
साजरी करायचा आहे, आध्यात्मिकरित्या तो आहे तो साजरी करायचा आहे, हा पहिला पॉईंट. आणि दुसरा पॉईंट, खूप जास्त नकारात्मक वास्तू असेल तर त्याचे काय रिझल्ट आहेत, काय फीडबॅक आहेत आणि त्यावेळेला आपण कसं टर्नअप करतो आणि कशा पद्धतीने डिसिजन मेकिंग करतो. आफ्टर ऑल वास्तूमध्ये प्लॅनवरती वास्तुशास्त्र करत नाही हा आपला प्लस पॉईंट आहे. मला बरेच लोक म्हणतात काय सर एवढे लोक करतात तुम्ही का करत नाही. मी म्हटलं मला पैसे कमवायचे नाही आहेत, मला नाव कमवायचं आहे ना. मला जे मेल्यानंतर जे राहील ना ते कमवायचं आहे. जिवंतपणे असताना जे कमवण्यासारखं आहे ते इतर लोक सगळे कमवतातच आहेत, मला त्या भानगडीत पडायचं नाही आहे. पण म्हणून प्लॅनवरती वास्तुशास्त्र करत नाही. आपल्याला जर प्रॉपर इल्युएट वास्तुशास्त्र हवं असेल तर जागेवरती उभं राहून जे वास्तुशास्त्र होतं तेच खरं वास्तुशास्त्र आहे, असा मला माझ्या गुरूंचा आदेश आहे आणि त्या आदेशाचं पालन करणं माझं आद्य कर्तव्य आहे. त्यामुळे मी त्या पद्धतीने चाललेलो आहे. तर हा महत्त्वाचा विषय आपण इथे आज डिस्कस केला की खूप जास्त नकारात्मक वास्तू असेल तर खूप जास्त नकारात्मक वास्तू किती असतात मी पर्सेंटेज सांगितले. 1000 वास्तूंमध्ये 4 नकारात्मक वास्तू असतात. 1000 वास्तूंमध्ये म्हणजे 996 केस आपण सॉल्व्ह करू शकतो, फक्त 4 केस आपण त्यामध्ये सॉल्व्ह करू शकत नाही. आणि त्या 4 केसमध्ये मी सांगतो, त्या 4 वास्तूच्या केसमध्ये मी सांगतो की ह्या वास्तूमध्ये तुम्ही राहू नका किंवा ह्या वास्तूबरोबर तुम्ही कनेक्ट करू नका. दॅट्स इट आहे ना. श्री स्वामी समर्थ. अजून जर कोणाला काही इथे प्रश्न विचारायचा असेल तर डेफिनेटली विचारू शकता. श्री स्वामी समर्थ. हां बोला. कोणाचा तरी माईकचा आवाज येतोय. जर तुम्हाला बोलायचं असेल माझ्याशी संवाद साधायचा असेल तर तुमच्या बाजूचं माईकचं बटन ऑन करा आणि बोलायला सुरुवात करा. हॅलो हॅलो. हां बोला. बोला बोला. वास्तूमध्ये नकारात्मकता कशी ओळखायची गुरुजी? काय काय नकारात्मकता आहे वास्तूमध्ये कशी ओळखायची? बघा, दोन गोष्टी आहेत इथे. वास्तुशास्त्राचे इनिशियल फॉर्म्युले जर आपण करत असू तर त्यामुळे तिथे व्हायब्रेशन चेंज होतात आणि ती सकारात्मक रिझल्ट द्यायला सुरुवात करते. आणि ते सकारात्मक रिझल्ट जर ती देत नसेल तर मग ती नकारात्मक आहे हे समजायचं आहे ना. असं आहे. तर म्हणजे हे तुमच्या इंडिव्हिज्युअल लेवलला म्हणजे तुम्ही तुमच्या इंडिव्हिज्युअल लेवलला ते प्रिजज नाही करू शकत. ह्याला तुम्हाला कन्सल्टंटचा आधार घ्यावाच लागेल. कारण ते जे डीप व्हायब्रेशन्स आहेत ना ते डीप व्हायब्रेशन्स कन्सल्टंटच त्याला ग्रॅप करू शकतो. कारण त्याची ब्रह्ममुहूर्तावर उठण्याची तपश्चर्या असते. असं हां. आणि ते ज्या चेतना आहेत किंवा त्या ज्या फ्रिक्वेन्सीज आहेत त्या फ्रिक्वेन्सी कॅच करण्याची जी ताकद आहे ना ती कमवावी लागते. खूप मेहनत आहे त्याच्यासाठी, खूप कष्ट आहेत. मला गुरु म्हटले होते माझे तू पोचशील का तिथपर्यंत. मी म्हटलं होतं माझी तर शक्यता कमी. त्यावेळेला मी म्हटलं होतं की माझी तर शक्यता खूप कमी आहे पण स्वामी महाराजांनी पोचवलं इथपर्यंत. बोला बोला. हां हॅलो सर. बोला बोला. हां हॅलो बोला बोला. हॅलो सर. हां तुम्ही आता जे डिस्कशनमध्ये सांगितलं सर की साधारण एका वास्तूमध्ये जेव्हा तुम्ही वास्तुतज्ञ म्हणून जेव्हा जाता तेव्हा तुम्हाला 300 किंवा 350 वर्षाचे काही म्हणजे मला एका फ्लॅट सिस्टीम मध्ये जेव्हा आपण राहतो तेव्हा ती बिल्डिंग साधारण 25 वर्ष 30 वर्ष अशी मग 300 वर्षाची स्पंदनं तुम्हाला त्या वास्तूमध्ये जाणवतात. बरोबर. म्हणजे ती बिल्डिंग ज्या भूमीवर उभी असते एक्झॅक्टली किंवा त्या जागेवरती असते त्या जागेवरची स्पंदनं तुम्ही म्हणता. एक्झॅक्टली. मी 300 वर्ष बिल्डिंगच्या आतमध्ये एंट्री केली ना कन्सल्टन्सीसाठी की तिथूनच ते यायला सुरुवात होते. असं आहे. मग त्याच्यामध्ये कुठल्या गोष्टींना आम्हाला इग्नोर करायचं कुठल्या गोष्टींना नाही करायचं तो आमचा स्टडी आहे. आफ्टर ऑल आम्हाला म्हणजे प्लॉट नंतर बिल्डिंग नंतर फ्लॅट नंतर म्हणजे तुमचा फ्लोअर नंतर फ्लॅट असं आहे. तुमचा इंडिव्हिज्युअल फ्लॅट इथपर्यंत आमचं त्या गोष्टी चालू असतात. असं आहे. पण त्याचे हां बोला. आता तुम्ही टाईमशी बोलताना जेव्हा सांगितलं की काही वास्तूमध्ये आपण बेसिक काही गोष्टी केल्यानंतर जर त्याच्यात फरक कळत नसेल सो बेसिक गोष्टी म्हणजे ह्या तुम्ही कुठल्या प्लॉटच्या रिलेटेड म्हणतात की फ्लॅटमध्ये किंवा आपल्या स्वतःच्या घरामध्ये जेव्हा माणूस काय म्हणजे संध्याकाळच्या वेळेला आपण देवाकडे स्वतःचा दिवा लावणं किंवा काही
तिकडचा दिवा, अशा प्रकारच्या धार्मिक तुम्ही बोलला की काही स्पेसिफिक आहे जी वास्तूची काय म्हणतात ती ऊर्जा चांगली किंवा तुमची वास्तू चांगली करण्याला काही मदत करणाऱ्या अशा गोष्टी तुम्ही आधी कुठल्या स्वरूपात सांगितलंय? काय जरा परत रिपीट करता का? थोडं समजलं ना तुम्ही काय? आता म्हणजे त्या माझ्या आधीच्या ताईनी तुम्हाला प्रश्न विचारला की वास्तूमधली निगेटिव्हिटी कशी ओळखायची. बरोबर. सो ऑफकोर्स आम्ही ॲज अ कॉमन माणसं ज्यांना वास्तुशास्त्राचं तेवढं ज्ञान नाहीये ते काही एवढं म्हणजे ते फील करून घेऊ शकत नाहीत. बरोबर. पण तुम्ही म्हणालात की वास्तूमध्ये आपण काही बेसिक गोष्टी केल्यानंतर तरी जर तुम्हाला त्यातनं काही रिझल्ट आले नाही तर मग ती वास्तू निगेटिव्ह आहे असं समजायचं. नाही असं नाही. बोला. बेसिक गोष्टी म्हणजे काय हेच मला म्हणजे समजलं. एक्झॅक्टली. काय होतं, हो येस, तुम्ही म्हणता ते अतिशय बरोबर आहे. खरं तर यामध्ये काय आहे, एकतर 5 एलिमेंट बॅलन्सिंग हा एक मास्टर लेवलचा प्रोग्राम आहे वास्तूसाठी, पहिली गोष्ट. दुसरं म्हणजे तुम्ही तुमच्या इंडिव्हिज्युअल लेवलला काही गोष्टी आम्ही करायला सांगतो. म्हणजे उदाहरणार्थ मी काय सांगतो म्हणजे माझं हे सगळे लाईव्ह सेशनमध्ये दिलेले आहेत, तुम्ही सगळे लाईव्ह सेशन ऐका. पण इन शॉर्ट मी इथे तरी पण सांगतो, कुलदेवता किंवा गुरूंचं स्थान आपल्या वास्तूमध्ये असेल तर त्या बाजूला कळस असायला पाहिजे. दर पौर्णिमेला कळस रिवाईज करायचा. आता कसा करायचा ते लाईव्ह सेशनमध्ये मागे तुम्ही ऐकलं तर तुम्हाला पूर्ण प्रोसेस कळेल. दुसरं, साजूक तुपाचा दिवा लावायचा तेलाच्या दिव्याबरोबर लावायचा नाही, त्याची वेळ वेगळी ठेवायची. तिसरं, काळ्या रंगाची अगरबत्ती वापरायची नाही, फक्त मसाला अगरबत्ती वापरायची आपल्या वास्तूमध्ये. आणि चौथं, माझे काही वास्तुशास्त्राचे बेसिक फंडामेंटल पॉईंट्स आहेत, त्याचा एक व्हिडिओ आहे. तो व्हिडिओ तुम्हाला मी पाठवतो किंवा किंबहुना असेलही किंवा तुम्ही मला पिंग करा, मी परत पाठवतो. तर त्याच्यामध्ये काही बेसिक गोष्टी तिथे वास्तुशास्त्रामध्ये दिलेल्या आहेत, जे कुठल्याही प्रकारची तोडफोड न करता आपण वास्तुशास्त्र इथे करतो. तर ते सगळ्या गोष्टीमधल्या काही गोष्टी जर तुम्ही तिथे आत्मसात करण्याचा प्रयत्न केलात तर तुम्हाला साधारणपणे 21 दिवस ते 45 दिवसामध्ये रिझल्ट मिळतो शॉर्ट स्केलवरती, आणि लॉंग स्केलवरती इथे 21 दिवस ते 90 दिवसामध्ये रिझल्ट मिळतो वास्तुकारच्या वास्तुशास्त्राचा. कारण ह्या सायकल ज्या आहेत त्या नेचरच्या सायकल आहेत, त्या माझ्या सायकल नाही. म्हणजे मी ह्या सायकल काय मी ठरवल्या आहेत किंवा माझ्या घरून आणल्या आहेत अशातला भाग नाही, या नेचरच्या सायकल आहेत. तर या स्पॅनिंगमध्ये रिझल्ट मिळतो, आणि या स्पॅनिंगमध्ये जर रिझल्ट मिळाला नाही तर मग आम्ही मास्टर लेवलला काही वास्तुशास्त्र आमचं आहे ते तिथे अप्लाय करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याप्रमाणे ती केस सॉल्व्ह करतो. पण आम्हाला ती केस सॉल्व्ह होणार नाही आहे किंवा होणार आहे हे आधीच कळतं, आणि हे आधीच कळल्यामुळे आम्ही ती गोष्ट आधीच क्विट करतो किंवा आधीच एक्सेलरेट करतो. आमच्याकडे 2च ऑप्शन असतात, एक तर ती केस घेऊन एक्सेलरेट करणे किंवा मग ती क्विट करणे. तर क्विट करणे म्हणजे काय म्हटलं, 996 केसमध्ये आम्ही एक्सेलरेट करतो आणि 4 केस अशा असतात हजारामध्ये ज्या आम्ही क्विट करतो. माझा म्हणण्याचा अर्थ तो होता. अजून काही विचारायचं तुम्हाला यामध्ये? हां, अशा पद्धतीने. बेसिक वास्तुशास्त्राची नाहीये सर, पण आता तुम्ही उत्पत्ती म्हणालात तर मला असे म्हणजे माझं जे काही म्हणा वाचन म्हणा किंवा असे ऐकतो आपण युट्यूब बघतो अजून आपले नातेवाईक, मला तर असा एक कोणीतरी सल्ला, कारण आमच्याकडे उत्पत्ती धूप असं हे व्यवस्थित सगळं होतं, पण कोणीतरी सल्ला दिला की तुम्ही एवढं धार्मिकतेने करतात तर घरात उत्पत्त्याच करू नका. उत्पत्ती हे ज्याच्यावर रोल झालेलं असतं ते बांबू असतो. त्यामुळे बांबू म्हणे आपण कशावर जाळतो हे तुला काय आता मला घरात सांगायची गरज नाही असं त्या व्यक्तीने सांगितलं. तर त्यापेक्षा तू धूप किंवा धुपाची स्टिक किंवा गोकुळ किंवा असं शेणीवर धूप घालून धूप कर, असं हे कर. उत्पत्ती लावणं कितपत योग्य आहे? म्हणजे हे बघा, एक गोष्ट लक्षात घ्या. आता हे बघा, आता आपण काय इथे द्वापार युगात आणि त्रेतायुगात राहत नाही, आपण राहतोय कलियुगात. आणि कलियुगातले पण काही टर्म्स आहेत, काही नॉर्म्स आहेत. तर मला असं वाटतं की एखाद्या गोष्टीचा खूप जास्त आहारी न जाता त्याच्यावरती प्रॉपर काही गोष्टी करणं फार गरजेचं असतं. आता मी जसं म्हटलं तुम्हाला, काळी अगरबत्ती वापरायची नाही, मसाला अगरबत्ती वापरायची. तर आता हजारो केस आपण या सगळ्या पॉईंट्समुळे सॉल्व केलेल्या आहेत. तर ते झालं. आणि साजूक तुपाचा दिवा आणि तेलाचा दिवा एकदम लावायचा नाही, साजूक तुपाच्या दिव्याची वेळ वेगळी ठेवायची. म्हणजे हे खूप कॉमन थिंग आहे. आता काय होतं, बरेच वेळेला मी जातो ना, तर सगळीकडे दोन्ही देवाऱ्यामध्ये 2 दिवे जळतात, म्हणजे एक साधारणपणे तुम्हाला माहिती असेल तर या सगळ्या गोष्टींचा बायफर्केशन आपण इथे प्रॉपर करण्याचा प्रयत्न करतो, आणि त्याचे लोकांकडे फीडबॅकही अतिशय छान आहेत.
त्यामुळे आम्ही ते परत पुढे फॉलो करतो. असं आहे ते. ओके. हा रवीने पॉईंट कळला. कारण मी दोन्ही दिवे लावते, पण ते दोन्ही दिवे एकदम लावत होती. एक्झॅक्टली. साजूक तुपाचा आधी लावायचा आणि मग तेलाचा लावायचा, असं तर ते बांबूचं तुम्ही म्हणताय ना, तर बांबूचं काय आता बघा बांबूचं तुम्ही म्हणताय ना, तर आता ते काही एवढं सगळं शक्य नाही. मग आता कुठली ना कुठली वनस्पती कुठल्या ना कुठल्या इतर गोष्टीशी किंवा इतर घटनेशी कनेक्ट आहेच. मग आपण असं म्हटलं तर मग आपण करूच शकणार नाही काही, असं आहे ना. आणि मग तुपाचा दिवा आधी लावायचा की तेलाचा? तुमचं सकाळचं मी असं माझं त्याचं सजेशन असं आहे की पूजेची तुमची जी वेळ आहे ना सकाळची, ती होऊन जाऊ दे. माझा तुपाचा दिवा जो आहे तो दुपारी 12 वाजता लावायचा, असं माझं म्हणणं आहे. हॉलमध्ये लावू शकता, किचनच्या प्लॅटफॉर्मवरती पण लावू शकता, गॅसला लावू शकता. तिसरं म्हणजे अग्नीसाठी. आणि तिसरा म्हणजे जिथे तुम्ही पाण्याचा माठ जर तुम्ही घरामध्ये भरून ठेवत असाल तर तिथे सुद्धा लावू शकता. हे 3 ठिकाणी तुम्ही 12 वाजता. म्हणजे हा फॉर्म्युला टोटली वेगळा आहे. मग तिथे वेगळ्या पद्धतीने तो काम करतो. आणि काय होतं, एक सारासार वास्तुशास्त्र आपण जेव्हा करतो ना, तेव्हा आपल्याला त्याचा सकारात्मक रिझल्ट मिळत असेल तर ते खरं, नसेल मिळत तर ते वास्तुशास्त्र आपल्यासाठी काम नाही करत आहे. म्हणजे सिम्पल लॉजिक. एक तर वास्तुशास्त्र तज्ञ बदला, नाहीतर मग वास्तू बदला. 2च प्रकार आहेत आपल्याकडे, 2च ऑप्शन आहेत मग आपल्याकडे, बरोबर की नाही. मग असं आहे ते, बाकी काय नाही आहे ना. अजून काय प्रश्न आहे तुमचा याच्यामध्ये? ओके मॅडम, ओके, थँक्यू व्हेरी मच. अजून जर कोणाला काही प्रश्न विचारायचा असेल तर आपण इथे त्याचं उत्तर देऊया. हॅलो, श्री स्वामी समर्थ. प्रश्न विचारायचा आहे. बोला. म्हटलं, वास्तू दोषामुळे माणसांमध्ये वागण्यात बदल, स्वभावात आणि माणूस दगावू शकतो का? 100% माणसामध्ये बदल, मनामध्ये बदल, बुद्धीमध्ये बदल, शरीरामुळे बदल होतो आणि माणूस दगावूही शकतो. येस, 100%. हजारो केस बघितल्या आहेत मी आत्तापर्यंत, अशा हजारो केस बघितल्या आहेत मी आत्ता. आणि सुधारू पण शकतो, हे पण बघितलंय मी. असं आहे, सुधारू पण शकतो. किंबहुना आपण त्याच्यासाठीच तर प्रयत्न करतो ना. आज एवढे लोकांकडे काम करतो म्हणजे काय करतो, तर आपण त्या ज्या नकारात्मक फ्रिक्वेन्सीज आहेत त्या सकारात्मक फ्रिक्वेन्सीकडे, म्हणजे युअर जर्नी हॅव टू ट्रान्समिट इन युअर नकारात्मक निगेटिव्ह एनर्जी टू पॉझिटिव्ह एनर्जी, असं करतो ना आपण. असं आहे ते. मग त्याच्यावर आपण जी पूजा अर्चा करतो, म्हणजे धार्मिक असतो आपण, त्याचा काय असं म्हणजे इफेक्ट नाही होत का त्या गोष्टीवर? 2 गोष्टी आहेत, लक्षात घ्या तुम्ही. 2 गोष्टी आहेत. जसं मी नेहमी म्हणतो, वास्तुशास्त्रामध्ये 3 प्रकारचे दरवाजे असतात. एक दरवाजा असतो मानवाचा, एक दरवाजा असतो दानवाचा आणि एक दरवाजा असतो देवाचा. तसंच व्यक्ती पण असतो. प्रत्येक व्यक्ती पण आहे एक, म्हणजे आपण म्हणतो ना, एक मनुष्य योनीत आहे, एक राक्षस योनीत आहे आणि एक देव योनीत आहे. तर असे 3 प्रकारचे म्हणजे 3 प्रकारचे माणसाचे प्रकार आहेत. तसेच त्याचे वास्तूचे पण ते प्रकार आहेत. तर हे कुठेतरी मॅच करता आलं पाहिजे, कुठेतरी बॅलन्स करता आलं पाहिजे. आणि ह्या गोष्टी जिथे मॅच होतात, बॅलन्स होतात, तिथे आपल्याला सकारात्मक रिझल्ट मिळतात. या गोष्टी जिथे मॅच होत नाहीत, बॅलन्स होत नाहीत, तिथे आपल्याला त्याचे रिझल्ट मिळत नाही. हा सिम्पल लॉजिक आहे. परत एकदा सांगतो, मनुष्यगण, मानवगण आणि देवगण असे माणसाचे प्रकार आहेत. तसेच वास्तूचे पण प्रकार आहेत. मनुष्यगण, देवगण आणि दानवगण असे वास्तूचे पण प्रकार आहेत. मग हे जेव्हा मॅच होतं तेव्हा सगळ्या गोष्टी सुरळीत होतात. हे जेव्हा मॅच होत नाहीत तेव्हा सगळ्या गोष्टी इनबॅलन्स होतात, अनबॅलन्स होतात. आणि मग त्यावेळेला आपल्याला तिथे नकारात्मक रिझल्ट बघायला मिळतो. म्हणजे सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे वास्तू मी मगाशी म्हटलं ना, 33% भाग्य, 33% वास्तुशास्त्र, 33% कर्म आणि 1% आशीर्वाद आणि ब्लेसिंग, असं आहे. पण वास्तुशास्त्र केलं तर कर्माचा मार्गसुद्धा प्रशस्त होतो आणि वास्तुशास्त्र केलं तर भाग्याचा मार्गसुद्धा प्रशस्त होतो. म्हणून आपल्या पूर्वापार वास्तुशास्त्राला पहिलं प्राधान्य देण्यात आलेलं आहे. कारण वास्तुशास्त्र जर तुमचं चांगलं असेल तर तुमच्या ताटात येणारं अन्न हे अमृत होऊ शकतं. आणि वास्तुशास्त्र जर चांगलं नसेल तर तुमच्या ताटात येणारं हे अन्न विष होऊ शकतं. हां, म्हणजे इट इज अ बोथ साईड ऑफ द कनेक्ट विथ देम, असं होतं ते.
त्यामुळे मी नेहमी म्हणतो की या वास्तुशास्त्राला पहिलं प्राधान्य बघा. राजे महाराजे राजवाडे तेव्हापासून चालत आलेलं हे सायन्स आहे. राज्यांनी राज्यावरती राज्य केलं, राज्यांनी युद्ध जिंकली, राज्यांनी गमिनीकावे केले, राज्यांनी या सगळ्या गोष्टी केल्या, कारण त्यांच्याकडे वास्तुशास्त्र ज्यांच्याकडे भक्कम होतं ते राजे जिंकले, ते राज्याने राजपाट भोगला. आणि ज्यांच्याकडे वास्तुशास्त्र भक्कम नव्हतं, ज्यांना त्याचं ज्ञान नव्हतं किंवा ज्यांनी त्याच्यावरती इंटरेस्ट घेतला नाही, त्याच्यावरती काम केलं नाही, त्या लोकांना मात्र नंतर त्रास व्हायला लागला. आता त्या राजांची नावं मला इथे घ्यायला लावू नका, नाहीतर काय हालत खराब होऊन जाईल सगळी. एक्झाम्पल, इट्स अ गुड एक्झाम्पल, कारण मी स्वतः स्टुडिओचं वास्तुशास्त्र करतो. आज तुम्ही जे सिरियल बघता संध्याकाळी 7 वाजले, म्हणजे मी तर सिरियल बघत नाही, आज गेली काही वर्ष झाले, 15-18 वर्ष झाले मी सिरियल बघत नाही, काय प्रकार असतो ते, पण मी सिरियलचं वास्तुशास्त्र करतो. तुम्ही जी सिरियल बघता संध्याकाळी 7 वाजल्यापासून ते रात्री 11 वाजेपर्यंत, त्या सिरियलचं वास्तुशास्त्राचं काम माझ्याकडे आहे. आत्ता माझ्याकडे 18 स्टुडिओ आहेत ज्यांचं मी वास्तुशास्त्र करतो आहे. 18 स्टुडिओ पूर्ण महाराष्ट्रात, राजस्थानमध्ये आणि अजून इतर ठिकाणी सुद्धा. नाव नाही घेत, माझं ॲग्रीमेंट आहे त्यांच्याबरोबर, त्यामुळे मी नाव नाही घेऊ शकत, असं आहे ना. तर म्हणजे एवढ्या आणि प्लस मी तुम्हाला सांगतो अजून 2019 पासून आपण स्पोर्ट्ससाठी लागणारे जे क्लब आहेत त्या क्लबचं वास्तुशास्त्र करतो. आता विचार करा तुम्ही, स्पोर्ट्ससाठी लागणारे जे क्लब आहेत त्या क्लबचं वास्तुशास्त्र म्हणजे काय कोणी इमॅजिन पण केलं नव्हतं 10 वर्षापूर्वी किंवा 20 वर्षापूर्वी की सिरियलसाठी लागणारं वास्तुशास्त्र कोणीतरी देईल मार्केटमध्ये, किंवा स्पोर्ट्ससाठी लागणारं वास्तुशास्त्र कोणीतरी देईल मार्केटमध्ये. आज स्पोर्ट्ससाठी जे क्लब बनतात त्या क्लबचं वास्तुशास्त्र मी करतो. विचार करा तुम्ही, म्हणजे बरं. आणि ते पण म्हणजे खूप डेडिकेटेड क्लायंट आहेत माझे, म्हणजे असं नाही आहे की आले गेले असे नाही. आज 4 वर्ष फॉलो करणं एखाद्या व्यक्तीला, किंवा 15 वर्ष फॉलो करणं एखाद्या व्यक्तीला, 20 वर्ष फॉलो करणं एखाद्या व्यक्तीला, रेसिडेन्शियल, कमर्शियल, रिटेलिंग तर खूप आहे असं आहे. पण हे माझे खूप बेसिक महत्त्वाचे USP आहेत. जर अशा ठिकाणी वास्तुशास्त्र चालू शकतं तर यू जस्ट इमॅजिन की आपल्या कामाची लेवलच काय असेल ते, आहे की नाही. तुम्ही मगाशी त्या ताईंना सांगितलं का पौर्णिमेला कळस बदलायचा, म्हणजे फक्त गुरुवारी नाही चालत का? असं मी दर आठवड्याला बदलते गुरुवारी. नाही, दर गुरुवारी नाही चालत. एकदा कळसाची स्थापना झाली, एक गोष्ट पूर्ण लक्ष देऊन ऐका. गुरूंची स्थापना आणि कुलदेवतेची स्थापना हा उद्देश आहे त्या कळस मांडण्याचा. आणि तो महिन्यातनं एकदाच होऊ शकतो, आठवड्याला नाही, महिन्यातनं एकदाच होऊ शकतो. नियम आहे बघा, प्रत्येक गोष्टीचा एक रूल आहे, त्या रूलप्रमाणे चालावं लागेल आपल्याला. तर मग तुम्ही काय करता, दर गुरुवारी त्याचं काय होतं, तुम्ही त्याचं दर गुरुवारी उत्थान करता आणि परत प्रस्थापित करता, उत्थान करता, प्रस्थापित करता. मग तुम्हाला स्टेबिलिटी मिळणार नाही ना. तुम्हाला जी स्थिरता प्राप्त पाहिजे आहे, तुम्हाला जी स्थिरता प्राप्ती करायची आहे ती तुम्हाला मिळणार नाही, कारण तुम्ही म्हणजे स्थिरता प्राप्ती व्हायच्या आतच कळसाची परत पूजा करता. परत ती जी स्थिरता, महिन्याला स्थिरता प्राप्ती पाहिजे ना, तर ती महिन्यातनं एकदाच ते करावं लागेल आपल्याला, असं आहे. आणि कळस कसा मांडायचा हे माझं पहिलं लाईव्ह सेशनला मी सांगितलं, व्हेरी फर्स्ट लाईव्ह सेशन. तुम्ही जर यूट्यूब चॅनलला गेलात नाही हो, काही हरकत नाही, आहे ना ते आपलं यूट्यूब चॅनल आहे, सगळे व्हिडिओ परत बघायला मिळतात तुम्हाला, काही प्रॉब्लेम नाही, आहे ना. हो चालेल. ओके, श्री स्वामी समर्थ. अजून जर कोणाला काही प्रश्न विचारायचा असेल तर मी तुमच्यासाठी इथे लाईव्ह आहे. हे जे लाईव्ह सेशन असतात ते आठवडाभर आपले कमर्शियल चालतात. जर इंडिव्हिज्युअल असतात ते प्रत्येकाचे वैयक्तिक असतात, त्याच्यामध्ये ऑडियन्स वेगवेगळा इंटरॅक्ट करता येत नाही, कारण ते आपले कमर्शियल असतात, त्याच्यासाठी मी चार्जेस घेतो. पण मला स्वामी महाराजांचा आदेश आहे म्हणून मी दर गुरुवारी संध्याकाळी 6 वाजता आपल्या सगळ्यांसाठी, आणि माझा पण ज्ञानाचा प्रसार जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हायला पाहिजे या मूळ उद्देशाने मी इथे हे लाईव्ह सेशन घेत असतो, की जेणेकरून मला जे पण काही एक्सपिरियन्स होत आहेत, किंवा मला जे पण काय माझ्या क्लायंट्सला जे काही एक्सपिरियन्स होत आहेत, माझ्या फॉलोअर्सला जे काही एक्सपिरियन्स होत आहेत ते ह्या लोकांपर्यंत पोचले पाहिजेत. आपली जी मूळ विद्या ही विद्या माझी नाही आहे, मी फक्त याचा प्रसार करणारी व्यक्ती आहे. आणि ह्या व्यक्तीला देवाने निवडलं आहे, माणसांनी नाही. कारण ज्या माणसांनी निवडलं त्या माणसांनी म्हणजे जाऊ देता, तो इथे विषय म्हणजे मूळ विषय तो नाही आहे. पण
हे सगळं चाललंय ते त्या माध्यमातून चाललेल्या गोष्टी आहेत. आणि गुरुही आम्हाला वेळोवेळी चांगले लाभले, म्हणजे स्वामी महाराजांचा आशीर्वाद आहे, दत्त महाराजांचा आशीर्वाद आहे, गुरुही आम्हाला वेळोवेळी चांगले लाभले आणि त्यांच्यामुळे या सगळ्या गोष्टी घडून आल्या. त्यामुळे मी त्यांच्या अतिशय आभारी आहे. आणि अशा पद्धतीने ही आपली वास्तुशास्त्राची घोडदौड आपण ही करत आहोत. आणि जसं मॅडमने मगाशी एका विचारलं की जर नकारात्मक वास्तुशास्त्रात रिझल्ट मिळत नसेल तर काय, म्हणजे वास्तूत रिझल्ट मिळत नसेल तर काय करायचं, किंवा काय व्हॉट इज द सिग्निफिकंट देअर. तर मी म्हटलं की आपलं जे मूळ फंडामेंटल्स आहेत वास्तुशास्त्राचे, किंवा जे छोटे छोटे काही गोष्टी आहेत किंवा काही पॉईंट्स आहेत, हे फॉलो करा. 21 दिवस ते 45 दिवसामध्ये रिझल्ट मिळाला पाहिजे शॉर्ट स्केलमध्ये, 21 दिवस ते 90 दिवसामध्ये रिझल्ट मिळालाच पाहिजे लॉंग स्केलमध्ये. आणि ह्या 2 गोष्टींमध्ये जर रिझल्ट मिळत नसेल तर मग एक वास्तू बदला, नाहीतर मग तुमचं वास्तुशास्त्र तज्ज्ञ बदला. ह्याच्या पलीकडे तिसरं काही नाही आहे ना. तर इट्स टू बी क्लिअर. आणि या सगळ्या गोष्टी वास्तुकारमध्ये फक्त आणि फक्त वास्तुकारमध्ये होतात, कारण वास्तुकाराला ते गुरु लाभले, वास्तुकारांनी तेवढी प्रॅक्टिस केली, वास्तुकारांचा तेवढं स्टडी केलं, प्रॅक्टिस केलं, त्याला इल्युएट केलं. ब्रह्ममुहूर्तावरती थंबनेल आमचे सगळे सब्जेक्ट यूट्यूबचे हे ब्रह्ममुहूर्तावरती सुचलेले सब्जेक्ट आहेत. किंवा हे दर गुरुवारी लाईव्ह सेशन घ्यायचं ही आज्ञा पण आम्हाला स्वामी महाराजांनी ब्रह्ममुहूर्तावरती केली. असं बोला. अजून काही कोणाला प्रश्न विचारायचा असेल तर नक्की विचारू शकता. श्री स्वामी समर्थ. बोला. हॅलो. गुरुजी बोला बोला. वास्तू व्यतिरिक्त एक प्रश्न केला तर चालेल का? प्लीज बोला. हो. हॅलो. हा बोला. म्हटलं स्वामी समर्थांची सेवा जर म्हटलं तर प्रभावी सेवा काय करायची? ओके. स्वामी समर्थांची सेवा ना, 1-2 गोष्टी आहेत. एक तर बघा, आपल्या कर्माचा मार्ग बदली व्हायलाच पाहिजे. पहिली म्हणजे नामस्मरण करणे. 1 माळ, 3 माळ, 5 माळ, 7 माळ तुम्ही करू शकता रोज. हां. आणि रोज एक अध्याय वाचायचा, कुठला पण अध्याय तुम्हाला, जो स्वामी महाराजांचा अध्याय आहे तर रोज एक अध्याय रोज एक वाचायचा. असं. आणि जर वेळ ठरवायची असेल तर वेळ कोणती चांगली त्यावेळेला? वेळ तुम्ही जी ठरवाल ती चांगली. आता काय होतं, आता 3 संध्या असतात. ब्रह्ममुहूर्ताची एक संध्या आहे, दुपारची 12 वाजताची एक संध्या आहे, आणि संध्याकाळची जी संध्या आहे ती संध्याकाळ ती म्हणतो आपण. संध्या म्हणजे काय, तर 2 एलिमेंट जिथे जॉईंट होतात त्याला संध्या असं म्हणतात मराठी भाषेत. 2 एलिमेंट म्हणजे वूड एलिमेंट इज कन्वर्ट टू फायर, फायर एलिमेंट इज कन्वर्ट टू मेटल, मेटल एलिमेंट इज कन्वर्ट टू वॉटर, वॉटर एलिमेंट इज कन्वर्ट टू वूड अगेन, आणि वूड एलिमेंट इज कन्वर्ट टू फायर अगेन. तर हे जे मधल्या वेळा आहेत ना, ह्या वेळांना ते एलिमेंट्स आहेत. आणि त्या एलिमेंट्सला जेव्हा त्याच्यामध्ये जो गॅप येतो 45 मिनिटाचा घड्याळामध्ये, त्या वेळेला आपल्याकडे संधिकाल असं म्हटलं जातं, किंवा संध्या असं म्हटलं जातं. तर आणि ह्या वेळेला केलेलं अध्यात्म, या वेळेला केलेलं मेडिटेशन, या वेळेला केलेलं कॉन्शियसनेस, आपल्या माइंडसाठी लागणारा जो कॉन्शियसनेस असतो ह्या वेळेला केलेला, तर तो खूप जास्त इम्पॉर्टंट असतो. असं. आणि ह्या वेळेला जो चलबिचल असतो तो पूर्ण जीवनच चलबिचल असतो. आणि ह्या वेळेला जो कॉन्सन्ट्रेशन घेऊन असतो, म्हणजे हा श्री शिव सर्वोदय नावाचा एक विषय आहे, आमचा इंडिव्हिज्युअल विषय आहे. असं आहे. तर त्याच्यामध्ये आम्ही उजवी नाडी डावी नाडी कसं हँडल करायचं या सगळ्या गोष्टी सुचवतो. तर ते आहे. पण आता मूळ आपला महत्त्वाचा पॉईंट याच्यामध्ये असा आहे की तुमचा डेट ऑफ बर्थ प्रमाणे तुम्ही अध्यात्म करायला पाहिजे, असं मी सजेस्ट करतो याच्यामध्ये. असं. हां. तर मग तुमची डेट ऑफ बर्थ सांगा. कुठून बोलताय तुम्ही? मी काल तुम्हाला फोन केला होता गुरुजी, नाशिकहून. ओके ओके ओके. हां. 10/10/80 डेट ऑफ बर्थ आहे माझी. ओके ओके. सांगा परत एकदा. 10/10/80. महिना सांगा. 10 काय? 10 ऑक्टोबर. ओके ओके. हां. 1980. हां. ओके ओके. 1 2 3 9 9 बरोबर आहे. 3 उपासना सांगतो तुम्हाला. एक, रोज सूर्याला सकाळी अर्घ्य देणे. 12
12 वेळा आपल्याला त्याच्यावरती ओम भूर्भुवः स्वचं 12 वेळा गायत्री मंत्राचं उच्चारण करणे. 9:30 पर्यंत तुम्ही सूर्याला अर्घ्य देऊ शकता, पहिला उपाय. दुसरा उपाय महादेवाला पाणी चढवणे, रोज महादेवाला जल वाहणे, रोज महादेवाला जल वाहणे. आणि तिसरा उपाय दत्त महाराजांना 7 फेऱ्या मारणे, दत्त महाराजांना 7 प्रदक्षिणा मारणे. किंवा तुम्ही स्वामी समर्थांचं 7 माळी ओढू शकता. एक अध्याय वाचा आणि 7 माळी ओढा. तुम्हाला काल पण मी हेच सांगितलं होतं, आय थिंक सो, तुम्हाला आठवत असेल तर. काय म्हणता? काल पण तुम्हाला मी हेच सांगितलं होतं, आय थिंक सो. काल सांगितलं तुम्ही मला. डेट ऑफ बर्थ न बघता पण मी तुम्हाला हेच सांगितलं होतं. महादेवाला पाणी व्हायला मंदिरात जावं लागेल ना गुरुजी? 100% मंदिरात जावं लागेल. नाव सांगा तुमचं एकदा, म्हणजे ते लिहून ठेवतो, काय ते लक्षात नाही. करुणा धनंजय मोहिले. हां, करुणा मोहिले. ओके, नाशिक. हां, ओके. तर या 3 उपाय तुम्ही करा. 21 दिवस ते 45 दिवसात काय फरक पडतो मला सांगा, ठीक आहे? चालेल चालेल. ओके. श्री स्वामी. म्हणजे आज उद्यापासून केलं तरी चालेल ना? कधीपासून करा, आजपासून करा. चांगल्या गोष्टीला उशीर का? हो. चालेल चालेल, ठीक आहे, चालेल. ओके. श्री स्वामी समर्थ. अजून जर कोणाला काही प्रश्न विचारायचा असेल तर विचारू शकता. हॅलो, इथे हँडरेज आहे कोणाचं तरी. तुमच्या बाजूने माईकचं बटन सुरू करा आणि बोलायला सुरू करा. हॅलो, ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण इथे वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, ॲस्ट्रॉलॉजी, टॅरोट कार्ड रीडिंग, श्री शिव सूर्योदय, मोटिवेशनल ट्रेनिंग प्रोग्राम, आकाशिक रेकॉर्ड, ब्रह्ममुहूर्त या सगळ्यांमध्ये आपण 23 वर्ष आले प्रॅक्टिस करतोय. आणि याचा अतिशय चांगले रिझल्ट्स आपण लोकांना याच्या माध्यमातून मिळवून देण्याचा प्रयत्न करतोय. आणि ह्या सगळ्यासाठी आपण दर गुरुवारी संध्याकाळी 6 वाजता हे लाईव्ह सेशन इथे घेत असतो. याचा एक आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे वेगळा, आस्क वास्तुकार गुरु नावाचा. आणि आपलं एक यूट्यूब चॅनल आहे जे आत्तापर्यंत 1.25 लाखपेक्षा जास्त लोकांनी बघितलं आहे. त्याचं नाव आहे आस्क वास्तुकार गुरु. आणि ह्या सगळ्यांसाठी आपण कुठेतरी जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा विषय पोचण्यासाठी आणि जास्तीत जास्त लोकांना या विषयाचा फायदा होण्यासाठी मला मधल्या काळामध्ये बरीच लोक अशी भेटत होती की भूषण वास्तुशास्त्र हे खूप महाग आहे, किंवा पैसे कमवण्याचं एक साधन आहे, किंवा खूप पैसे वास्तुशास्त्र तज्ज्ञ म्हणले खूप पैसे कमवतात आणि खूप पैसे घेतात, किंवा सर्वसामान्य लोकांपर्यंत हा विषय पोचत नाही. तर ह्याची खंत मनामध्ये न बाळगता मी कन्सल्टंट अतिशय म्हणजे कष्टाने आणि अतिशय मेहनतीने मी या क्षेत्रामध्ये आलेलो आहे वरती. आणि त्यामुळे मला या सगळ्या परिस्थितीची जाणीव आहे आणि मला या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. म्हणून मी हे सगळं तुमच्यासाठी, फक्त तुमच्यासाठी हा सगळा अट्टास आणि हा सगळा घोळ इथे घातला आहे. आणि हे सगळं नॉलेज तुमच्यापर्यंत पोचवत आहे. बाकी 2 पैसे जिथे काम कमवण्याचे आहेत तिथे मी ते काम करतोच आहे, त्याबद्दल काही त्याला दुमत नाही. पण हा सगळा विषय तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी आणि तुमच्यापर्यंत जाणण्यासाठी. उद्या असं नको म्हणायला की भूषण सोनवणे वास्तुकार होते जे फक्त पैशांसाठी वास्तुशास्त्र करत होते, किंवा लोकांपर्यंत तो विषय पोचत नव्हता. आजही महागडे वास्तू कन्सल्टंट बाजारामध्ये आहेत, मला माहिती आहेत, मी बघितले आहेत. 1 लाख, 1.5 लाख, 3 लाख रुपये फी असलेले वास्तू कन्सल्टंट आहेत. किंबहुना काही ठिकाणी आपलीसुद्धा फी तशी आहे. पण जिथे आपल्याला जसं काम तसं दाम असं त्याचं आपलं रचना आहे. आणि बाकी राहिला विषय लोकांपर्यंत रिझल्ट देण्याचा. तर मला असं वाटतं की मी जे काही वास्तुशास्त्र हे सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा यूट्यूबच्या माध्यमातून किंवा या गुगल लाईव्हच्या माध्यमातून हे जेवढं काही मला शास्त्र लोकांपर्यंत नेता येते, सांगता येते, समजता येते. आणि परत काय होतं, लोकांना त्याचे रिझल्ट्स मिळत आहेत की नाही मिळत आहेत. मग आधी लोक टेस्ट करून बघतात की अरे हा माणूस बरोबर आहे की नाही, बाबा ह्याला जमतंय की नाही, हा आपल्याला सांगतोय हे आपल्याला पटतंय की नाही, किंवा आपण ते करून बघितलं ते आपल्यावरती ॲप्लिकेबल होतं आहे का. मग ह्या सगळ्या गोष्टी तिथे कशा कळणार. मग त्याचं एक उत्कृष्ट साधन म्हणून आपण इथे त्याचा वापर करतोय, किंवा आपल्याला ती फॅसिलिटी मिळते, किंबहुना ती आपल्याला फॅसिलिटी मिळते असं आपण म्हणूया. आज आपण 21व्या शतकामध्ये जगत आहोत आणि इंटरनेटच्या या युगामध्ये आपल्याला याचा अतिशय चांगला फायदा आपल्याला घेता येतोय. ही खरं तर स्वामी महाराजांचाच आशीर्वाद आहे असं आपण धरूया. आणि हा सगळा विषय आपण अशा पद्धतीने पुढे नेतो आहोत.
तर मला ह्यामध्ये हेच सांगायचं आहे. अजून जर कोणाला काही प्रश्न विचारायचा असेल तर डेफिनेटली विचारू शकता. आणि आता आपण मी खूपच कमी वेळेसाठी इथे आहे. आता ऑलरेडी माझ्या घड्याळामध्ये 9 वाजून आज ऑलरेडी माझ्या घड्याळामध्ये 6 वाजून 55 मिनटं झालेली आहेत. बोला. नमस्कार गुरुजी. नमस्कार. काय म्हणताय, कसे आहात तुम्ही? आता ऑफिस मध्येच बसले अजून. आता काय जरा इकडे आल्यापासून जरा सीझन अटेंड करायला भेटत नाही ना. होय. आज योगायोगाने तुमच्या आशीर्वादाने आज भेटलं मला. आज बरेच दिवसांनी तुमचं दर्शन झालं मला. ऑफिस मध्येच बसले अजून मी. श्री स्वामी समर्थ. छान. जय मल्हार. बाकी बरं आहात ना? होय एकदम मस्त. सगळ्यांचे प्रश्न उच्चारून द्यावं. फक्त आज आपली उपस्थिती गुरुजींना दाखवा. अरे बापरे, काय करू नाही. नाही छान खूप छान. ओके, ऑफिसमध्ये बसून लाईव्ह सेशन अटेंड करत आहे. ओके, व्हेरी गुड. ग्रेट. कुठे मग सध्या तुम्ही? कर्नाटकात आहेत का? हो, कर्नाटकला, उडुपी जवळ. बरोबर. मॅडम म्हटल्या होत्या मला मध्ये की ते कर्नाटकला गेले. ग्रेट. मग या आता मुंबईत आले की पहिले भेट घ्या माझी, आहे ना? हो, नक्की. आपली भेट राहिली आहे घ्यायची. बाकी मॅडम वगैरे बरे आहेत ना? हो ना. घरचं वगैरे सगळं बरं आहे ना? व्यवस्थित आहे ना? हो, छान. अरे वा, छान. गुड. आशीर्वाद आहे. नाही, स्वामी महाराजांचा आशीर्वाद आहेच आपल्याला, तसं काही नाही. मी मागेच बोला ना, ते डायरेक्ट देणार नाही, ते कुठल्या तरी मनुष्य रूपानेच देणार. एक्झॅक्टली. बरोबर आहे. स्वामी महाराज कोणाच्या रूपात येतात ना, ते त्यांनाच माहिती आहे. आपण त्याला प्रिजज नाही करू शकत. बरोबर. एक्झॅक्टली, बरोबर. चालेल, काय हरकत नाही. आणि अशा पद्धतीने आपण हे लाईव्ह सेशन दर गुरुवारी संध्याकाळी 6 वाजता इथे घेत असतो. आणि मी सगळ्यांना तुम्हाला हे लाईव्ह सेशन संपता 1-2 गोष्टी सांगतो. आपल्या लाईव्ह सेशनला जर कोणाला तुमच्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना किंवा इतर कोणाला कलिग्सला जर कनेक्ट करायचं असेल तर मला व्हॉट्सअपला पिंग करा. आमची टीम तुम्हाला त्यांचा नंबर ग्रुपमध्ये ॲड करून देईल वेळोवेळी. आणि आपलं हे लाईव्ह सेशन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचलं पाहिजे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत ह्या ज्ञानाचा प्रसार होणं फार गरजेचं आहे की जेणेकरून लोकांच्या जीवनामध्ये अतिशय चांगले बदल होत राहतील. हॅलो, बोला. गुरुजी, माझा एक प्रश्न होता. बोला. म्हटलं माझ्या मिस्टरांना जर अशी काही सेवा सांगितली तर बरं होईल? डेट ऑफ बर्थ सांगा त्यांची. तुम्ही मला सांगितलं महादेवाच्या पिंडीवर पाणी वाहणं वगैरे. डेट ऑफ बर्थ नाव सांगा त्यांचं. त्यांचं नाव धनंजय सुरेश मोहिले. 1 मिनिट. आणि डेट ऑफ बर्थ 5 ऑगस्ट 1975. 1975. 1 मिनिट. घ्या 3 उपासना घ्या त्यांच्यासाठी. एक व्यंकटेश स्तोत्र, रोज व्यंकटेश स्तोत्र वाचणे. रोज व्यंकटेश स्तोत्र. हनुमान चालीसा बोलल्याशिवाय घराच्या बाहेर पडायचं नाही. दुसरी. आणि तिसरी आहे रोज महादेवाच्या पिंडीवरती जल चढवणे. या 3 उपासना करायच्या. 21 दिवसात ते 45 दिवसात काय फरक पडतो मला सांगायचं. बरं गुरुजी. परत एकदा रिपीट करतो मी. रोज एकदा व्यंकटेश स्तोत्र वाचणे. हनुमान चालीसा बोलल्याशिवाय घराच्या बाहेर पडायचं नाही. आणि महादेवाच्या पिंडीवरती रोज पाणी व्हायचं. वेळेचं काही बंधन नाही. ठीक आहे, कंपल्सरी. आणि खंड पडू द्यायचा नाही. पाणी व्हायचं ना गुरुजी? फक्त पाणी व्हायचं. ओम नमः शिवाय बोलायचं आणि पाणी व्हायचं. खंड पडू द्यायचा नाही. उपासनेमध्ये खंड पडू देऊ नका. बरं चालेल है ना. धन्यवाद गुरुजी. ओके, श्री स्वामी समर्थ. तर अशा पद्धतीने आपण इथे वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, ॲस्ट्रॉलॉजी, टॅरोट कार्ड रीडिंग, श्री शिव सौरोदय, स्पिरिच्युअल गुरु
आणि जिओमान्सी, लोशू ग्रिड स्क्वेअर्स, आकाशिक रेकॉर्डिंग आणि ब्रह्ममुहूर्त यामध्ये आपली गेली 23 वर्षाची प्रॅक्टिस आहे आणि याच्या माध्यमातून हे लाईव्ह सेशन आपण इथे दर गुरुवारी संध्याकाळी 6 वाजता घेत असतो. तर आज आपण या लाईव्ह सेशनला सगळे मिळून भरभरून आलात, खूप भरभरून प्रतिसाद दिलात, खूप मोठ्या संख्येने आज या लाईव्ह सेशनला तुम्ही सगळे आलात, त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे हात जोडून आभार व्यक्त करतो. आणि आपण भेटूया पुन्हा याच ठिकाणी याच वेळी पुढच्या गुरुवारी संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत आपल्या सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ गुरुजी.